वदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। हर्षवर्धन भोसलेचं एवढं मोठं घर आहे म्हटल्यावर त्या घरात एक तरी नरम भुसभुशीत कोपरा असणारच। भ्याडपणे पळून जायचं की शेवटपर्यंत लढत राहायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं। आसावरीने निघताना फोन केला होता म्हणजे आता ती रस्त्यात अर्ध्या वाटेत कुठेतरी असणार। काही केले आपली भेट होत नव्हती म्हणून ही भेट घडवून आणली मी। एक दिवस तुमची अशीच मृत्यूशी। आधीचा हक्क डावलून कसं चालेल? आधीला कळत नाही, तुम्हाला तर कळतंय ना। हॅलो इन्स्पेक्टर राव राणे। हर्षवर्धन भोसले। हा बोला साहेब, आज कशी काय आठवण आली या गरीबाची? बोला काय हुकूम आहे? भेटायचं होतं। भेटूया ना। अहो जनतेची सेवा करणे आमचं कर्तव्यच आहे आणि त्यातून तुम्ही या शहरातले प्रतिष्ठित नागरिक। कधी भेटायचं? पुढच्या आठवड्यात भेटूया। कारण काय आहे ना, जरा घाई गर्दीत आहे। अहो ती गुलाबरावची केस हो, तो गेला वरती पण आमच्या जीवाला घोर लावून गेला। आमचं सोडाव, आमची ड्युटीच आहे ती। कुठपर्यंत आलाय तपास? हा तपास चालू आहे। अहो त्याचा तो भाऊ आहे ना, हा पॉलिटिकल प्रेशर आणतोय। मुंबईपर्यंत ओळख आहे त्याची। अहो दर दिवसात एक मुंबईवरून फोन असतोच। अरे वा, म्हणजे मुंबईपर्यंत नाव पोचलं म्हणायचं तुमचं। म्हणजे प्रमोशन मिळणार तुम्हाला। एखादं चांगलं पोलीस स्टेशन नागपूरच मागून घ्या। अहो एवढं कुठे आलंय आपलं नशीब। आता तुम्हाला काय सांगायचं, त्या गुलाबरावाची म्हणजे त्याच्या केसची डिटेल्स तुम्हाला माहीत आहेतच। आणि जरा बाईसाहेबांना हे बघा, हा खूप हो हो, आपण भेटूया ना नक्की। हा काळजी करू नका। आला आला माझ्या लक्षात आलं। नाही या केसचा गुंता लवकरात लवकर सोडवायलाच हवा। बरं सर, निरोप घेतो, भेटू। हो चालेल। ओके सर। ओके। माई नमस्कार करते। आयुष्मान भव। अरे वा, काय सुंदर हार आहे ग। कधी घेतला? हा यांनी आणला माझ्यासाठी। खूप कॉस्टली वाटतं पण हे डिझाईन आसावरी, तो हार काढून ठेवता। उगाच कोणाची नजर नको लागायला। तू अजून घरीच आहेस हर्ष? ऑफिसला नाही गेलास? मला वाटलं एवढ्यात। मी निघतोय। हर्ष, करणचा फोन आला होता। त्याला काही पैसे या विषयावर आपण बोलू, पण नंतर। येतो मी। बरं झालं मोहिते तुम्ही परत आलात। साहेब मी परत येणारच होतो। अर्थात मी परत येऊ नये म्हणून तुम्ही खूप खटपट केलीत, पण
अहो काय मोहिते, हा? इतका कडवटपणा ठेवू नका हो मनामध्ये. मोहिते त्यावेळी दुसरा मार्गच नव्हता. आता काय असे व्यवहार करताना एखादा बळीचा बकरा द्यावाच लागतो. मोहिते, अहो त्यावेळी तुम्ही होता बळीचा बकरा, पुढच्या वेळी मी पण असेल. बरं का मोहिते, आपल्याला अजून बरीच वर्ष एकत्र काम करायचंय. होय साहेब, आपल्याला अजून बरंच काम करायचंय. मधली सगळी वर्ष मी तत्व करण्यात घालवली, तो सगळा वेळ मला भरून काढायचंय. मोहिते, संयम संयम पाळायचा आणि मुख्य म्हणजे कमी बोलायचं. होय साहेब, कमी बोलायचं आणि आपलं काम करत राहायचं, फक्त फळाची अपेक्षा ठेवूनच. मोहिते, ही फाईल बघा आणि बिल्डरला भेटायला बोलवा. काय मोहिते, बागेमध्ये खूप फळ आहे, फक्त हात उंच करून ती तोडता आली पाहिजे. तुमची खबर पक्की होती खैरमोडे. प्लॅनिंग एकदम परफेक्ट. एकटी दुखटी गाठली आणि गाडी फार आडवीच घातली. बाई फार हादरली ती. असं? मग काय बोलली? नाही, नाव सांगितलं का तिनं? आपलं नशीब इथंच मार खातं ना. म्हणजे तिला समजवलं, बाई नाव सांग त्या माणसाचं. बरं नाव नाही तर नाही, तो दिसतो कसा ते सांग, त्याला शोधायचं काम माझं. मग माशी कुठे शिंकली सूर्यभान? माशी नाही, तो टपकला. तो हर्षवर्धन भोसले. हर्षवर्धन भोसले? काय हो सूर्यभान, हा हर्षवर्धन भोसले आपल्या बायकोला एकटा सोडतच नाही का? कसा सोडणार म्हणा, संशयी स्वभाव ना. विश्वास म्हणून कधी कुणावर ठेवायचाच नाही. मग काय म्हणाले हर्षवर्धन भोसले साहेब? काय म्हणणार, ये रे माझ्या मागल्या. एक तर बाई आधीच घाबरली होती, नवऱ्याला बघून बोबडीच वळली तिची. आता तुम्ही सांगा काय करायचं ते. काहीतरी तोडगा काढा. एकतर दादा माझ्या सपनात येतो आणि मला म्हणतो, ए सूर्या झोपलास काय, उठ उठ. माझ्या खुन्याला कोण शोधणार, त्यांना शिक्षा कोण देणार? हैराण हैराण झालोय मी. सूर्यभानराव, मला एक सांगा, हर्षवर्धनची बायको आसावरी म्हणजे त्या आष्टीच्या मोहिते मास्तरांचीच मुलगी आहे ना? मग एक काम करा सूर्यभानराव, आदर्श विद्यालयाच्या आदर्श शिक्षकाचा एक सत्कार समारंभ आयोजित करा. वडिलांचा सत्कार समारंभ म्हणल्यावर तिथं मुलगी ही नक्की येणारच. तिथे तिला गाठा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा सूर्यभानराव, सत्कार समारंभ आयोजित करायचा तो पडद्या मागून. तुमचं नाव कुठेही येता कामा नये. मी काय म्हणतोय कळतंय ना? हा पण उपयोग काय? तुला नाव झळकायला नको? नाव झळकायला पाहिजे. मग
मारा मग. सूर्यभान, सत्कार समारंभाच्या कमिटीमध्ये तुमचं नाव आहे म्हटल्यावर हर्षवर्धन भोसले तिथे येणार की नाही येणार? भेटली का ट्यूब? भेटली पण उशिरा. नाही, तुमची ट्यूब पेटते हो, पण जरा जास्तच उशिरा पेटते. काय लागा मग कामाला. काय म्हणतोय कळतंय ना तुम्हाला? या आता. हॅलो. हो, मोहित यांचंच घर आहे. आपण कोण बोलताय? हो, अंतरा ना आहे. एक मिनिट. हो, पण आपण कोण? हो, एक मिनिट. अंतरा, ए अंतरा. कशी काय करतेस मग? अंतरा, मी सांगितले. तुझा फोन आहे. कोण आहे? सांगत नाहीत कोणी. बघ. हॅलो, अंतरा बोलतेय. नमस्कार. कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन. थँक्यू. पण कशाबद्दल? चंद्रपूर रेडिओ स्टेशनवर आपली आरजे म्हणून निवड झाली आहे. चंद्रपूर रेडिओ स्टेशन वरून फोन आहे. माझं आरजे म्हणून सिलेक्शन झालंय. मी अभ्यास करणार आहे. हॅलो ताई. ताई, गुड न्यूज आहे. तुझं लग्न ठरलं का? काय कोण आहे का नवरा? ताई, तुला माझ्या लग्नाशिवाय काही सुचत नाही का? बरं आई, गंमत अशी आहे. ताई, गंमत तुला मी सांगणार आहे. मला आता चंद्रपूर रेडिओ स्टेशन वरून फोन आला होता आणि माझं आरजे म्हणून सिलेक्शन झालंय. मला माहितीये तुला पण खूप आनंद झालाय. ताई, यापुढे मी तुझ्याशी फक्त फोनवरूनच नाही तर रेडिओवरून सुद्धा बोलू शकणार आहे. हे आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:30 वाजले आहेत. आपली लाडकी अंतरा मोहिते आपल्या सगळ्यांचे स्वागत. तुला किती वेळा सांगितलं मला फोन करत जाऊ नको म्हणून? नाही साहेब, पण कामच तसं होतं. साहेब, म्हातारा पळाला. काय? तू काय झोपला होतास की काय? नाही साहेब, पण हल्ली सारखं म्हणत होता तुम्हाला भेटायचंय म्हणून. तुम्ही लोक ना काही कामाचे नाही आहात. जा ताबडतोब शोधा त्यांना. 1 तासाच्या आत सापडले पाहिजे ते, नाही तर मी तिथे येऊन जीव घेईन तुझा. समजलं? हॅलो. हॅलो. मी बोलतोय. तुझा कुठे आहात तुम्ही? तिथून का पळालात? मला तुला भेटायचंय. मला त्याची गरज वाटत नाही. अरे पण मला गरज आहे ना. अरे तुझा सख्खा बाप आहे मी. का कोंडून ठेवलंयस मला असं? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हवी असतील ना, तर 1 तासाच्या आत घरी पोहोचा. तिथे मी तुम्हाला सगळी उत्तरं देतो. पण लक्षात ठेवा, तासाभराच्या आत जर तुम्ही तिथे पोहोचला नाहीत ना. जातो. तू जिथं ठेवलंयस ना मला तिथं जातो. हे पोरा, पण तू मला भेटायला येशील ना तिथं? तासाभरात मला तुम्ही तिथे हवे आहात. लग्न झाल्यानंतर हे नेमकं काय घडतंय? चारी बाजूनी कोंडी होती माझी. निदान काही दिवस तरी मला आसावरी सोबत आनंदात घालवायला हवेत. तिला जास्तीत जास्त वेळ द्यायला हवा. काही गोष्टी तिच्या लक्षात येण्यापूर्वीच थांबवायला हव्यात. नाहीतर आसावरी नाही, काही गोष्टींपासून तिला दूर ठेवलंच पाहिजे. तिच्याकडे दुर्लक्ष न करता, कारण या क्षणी मला ते परवडण्यासारखं नाही.
माई, तुम्ही का जेवत नाहीये? काल संध्याकाळपासून मी बघते तुम्ही कोणाशी नीट बोलत पण नाहीये. काय झालंय सांगा ना. मनात ठेवलं तर उगीच जास्तीच त्रास होईल त्याचा. मला सांगा ना. अगं आपला करण, त्याची आर्थिक परिस्थिती फार नाजूक आहे आणि हर्षला काही सांगायला गेलं तर तो तोंड फिरवून निघून जातो. पण मग करणला स्वतःच बोलू दे ना यांच्याशी. तुम्ही कशाला बोलता? का तो घाबरतो त्याच्याशी बोलायला. हर्ष घरात असेल तर तो यायचं देखील टाळतो. माई, बघा म्हणजे जर तुम्हाला चालणार असेल तर मी यांच्याशी बोलून बघू का? तू करणसाठी शब्द टाकणार आणि हर्ष ऐकेल तुझं? तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी प्रयत्न करणार आणि हे ऐकतीलच असा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवूयात आपण. अर्थात त्यांच्या ऑफिसमधले बिझनेस प्रॉब्लेम्स, इतरही काही गोष्टी आहेत त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. माई, तुम्ही आधी जेवून घ्या. जेवून घ्या. मी आलेच. मंगेशला माझं ताट वाढायचं. ये. तुझ्या प्रयत्नांना यश मिळो हीच इच्छा. लपू नका. समोर या. समोर या म्हणतोय मी. वडील आहात माझे म्हणून मला मारता पण येत नाही तुम्हाला. आणि मार खाण्याकरता याला ठेवलंय ना मी. मार खाण्याचे वेगळे पैसे मोजतो मी. घाबरू नको. मारणार नाही तुला. आता मी मारलं तर मरशील तू. चुकलायस ना. नजर खाली. मग आता बघितलं नाही तर तुम्ही 2 वेळेला खायला मिळतं. मागाल तेव्हा दारू मिळते, कपडा लत्ता मिळतो, राहायला जागा आहे. अजून काय हवंय तुम्हाला? का त्रास देता? का त्रास देता सारखा? गुपचुप का राहत नाही ते? मला इथं नाही राहायचं. मला माणसात राहायचंय. काय इथं असं गोठ्यात जनावरासारखं राहायचं?
नाही राहायचं मला इथं, नाही राहायचं मला इथं. ठीक आहे, तुमची दुसरीकडे व्यवस्था करतो. काय करणार आहेस तू? मला संपवणार आहेस काय रे पोरा? नाही नाही, पण मला मरायचं नाही रे पोरा. मला मरायचं नाही. माझ्या पोराचा मला संसार पाहायचा आहे. नातवंड पाहिजे, त्याला खेळवायचंय. नाही नाही, मला नाही मारायचं, जगायचं मला. खूप बसायचं. किती वेळा सांगितलं तुम्हाला, नाही बोलायचं नाही बोलायचं. ऐकत नाही तुम्ही. स्वतः नीट जगत नाही, मलाही नीट जगू देत नाही. ऐकत नाही तुम्ही. नाही रे पोरा, नाही. अरे यार, तू खूप भोगलंय रे मी, खूप भोगलंय. हा, आता नाही सोनू, आता नाही सोनू त्याचं.